आपल्याला खरोखर गरज आहे ती फक्त देवावर विसंबून राहण्याची आणि आपल्या जीवनासाठी देवाने काय योजना आखली आहे यावर नेहमी विश्वास ठेवण्याची, ज्याद्वारे आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करतो. त्यावेळेस बाकीच्या सर्व गोष्टींची काळजी देव घेतो. काय आम्ही देवावर विश्वास ठेवून त्यावरच विसंबून राहतो? तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, कोणत्याही नवीन ठिकाणी जायचे असेल तर आम्हाला त्या ठिकाणाची माहिती असणे आवश्यक असते. पूर्वीच्या काळी विशेषतः शत्रू पक्षाची माहिती हेर पाठवून घेतली जायची आणि त्या माहितीच्या आधारावर शत्रूवर कशा रीतीने हल्ला करायचा किंवा कोणती रणनीती आखायची या गोष्टींचा विचार केला जात असे. आजच्या अध्ययनात आपण नेमकी हीच गोष्ट पाहणार आहोत. यहोशुवाने 2 हेरांना तो प्रदेश हेरण्यासाठी पाठवलं. काय त्यांना त्या प्रदेशातून माहिती मिळवता आली? काय त्यांना काही समस्या आल्या? काय हेरांनी आपली कामगिरी परिपूर्ण केली? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला अध्ययनाकडे लक्ष केंद्रित करून मिळतील. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमात आम्ही यहोशुवाचे पुस्तक ह्याचा परिचय करून घेतला होता आणि पहिल्या अध्यायावर विचार केला होता. यार्देन नदी उतरून जाणे, तिला पार करणे, मृत्यू आणि येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान ह्याचे दर्शक आहे. परंतु मी आपणाला सांगू इच्छिते की यार्देन नदीला पार करणे आमच्या शारीरिक मृत्यूचे प्रतीक नाही. आम्ही बहुधा हे जुने आणि प्रचलित गीत गातो की यार्देन नदीच्या त्या तीरावर मी उभा आहे, जो तुफानांनी भरलेला आहे. जर आपण लक्षपूर्वक विचार केला तर आपणास दिसून येईल की आमचा शारीरिक मृत्यू नाही तुफानी धारा आहे, नाही मी आणि आपण अशा तुफानी किनाऱ्यावर उभे आहोत. फक्त येशू ख्रिस्त जो आमचा प्रभू आहे, जो वधस्तंभावर टांगला गेला, त्याच्या हातापायात खीळ ठोकण्यात आले, संपूर्ण मानवजातीच्या पापांचा दंड त्याने त्या क्रूसावर सहन केला. जो दंड आम्हाला मिळायला पाहिजे होता तो येशू ख्रिस्ताने सहन केला. यार्देन नदी पवित्रीकरणाचे प्रतीक आहे आणि येशू ख्रिस्ताचा मृत्यू आम्हाला पापांपासून शुद्ध आणि पवित्र करतो. शास्त्र्यांच्या पुस्तकात आपण पाहू शकतो की 2 आणि अर्ध्या वंशांनी यार्देन नदीच्या चुकीच्या तीरावर बस्तान बसवून फार मोठी चूक केली. जेव्हा येशू ख्रिस्त सुद्धा गालिलचा समुद्र पार करून गद्रेकराच्या देशात आला, तेव्हा त्याला आढळले की यहुदी लोक डुकरे पालनाचा धंदा करीत आहेत. त्यांनी यार्देनेच्या ज्या तीरावर वसायला पाहिजे होते तेथे न वसता चुकीच्या भागात वस्ती केली आणि चुकीच्या धंद्याला त्यांनी सुरुवात केली. बरेचसे ख्रिस्ती लोक ज्यांनी ह्या प्रकारचा धंदा सुरू केला ते आज निष्फळ झालेले आहेत, असफल झालेले आहेत. येशू ख्रिस्ताने जो विसावा स्वतःच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे त्यांच्याकरिता ठेवलेला होता, त्यात त्यांनी प्रवेश केलेला नाही आणि त्याकरिता ते चुकले आहेत. पुष्कळदा श्रोतांनो, आम्ही सुद्धा ह्या लोकांनी जी चूक केली ती करतो. जेव्हा आम्हाला जगिक आशीर्वाद प्राप्त होतात, सगळे काही व्यवस्थित चालते, तेव्हा आम्ही सहज रीतीने परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध निर्णय घेतो. परमेश्वराने यार्देन नदीच्या ज्या तीरावर वस्ती करण्याकरिता त्यांना मनाई केली होती, तेथेच त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेला न जुमानता राहायला सुरुवात केली. ह्याद्वारे आम्हाला हे शिकायचे आहे की आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्यात आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणेच आम्ही आपले जीवन व्यतीत करावे. अनेक लोक आहेत जे सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आपला धर्म किंवा आपली जात बदलतात. हे खरं आहे श्रोत्यांनो, मी हे मानते की ख्रिस्ती लोकांना सरकारी नोकरी सहजपणे मिळत नाही. परंतु क्षणभर विचार करा की एका साध्या नोकरीकरिता जर आम्ही धर्म आणि जात बदलू शकतो, तर भविष्यात जर आमच्यावर छळ आणि त्रास आला तर आम्ही काय करू? अशी परिस्थिती, छळ आणि त्रास आमच्यावर जर आलेत तर आम्ही काय करणार?
बरेचसे ख्रिस्ती लोक मला दुःखाने म्हणावं लागतं की लाचलुचपत देतात आणि घेतात, अमंगळ कृत्य करीतात, शिव्यागाळी करतात. आज जर आपणापैकी कुणाचेही जीवन अशा प्रकारचे आहे, तर परमेश्वर आपणाला आव्हान करीत आहे, आपणाला निमंत्रण देत आहे की आपण पश्चाताप करावा आणि त्याच्याजवळ यावे. आपणाला कोणीच पाहत नाही, फक्त परमेश्वर पाहत आहे. तोच आमचे अंतःकरण जाणणार आहे. ह्या अध्यायामध्ये अर्थात दुसऱ्या अध्यायामध्ये आमचा एका स्त्रीशी परिचय होत आहे, जिचे चरित्र चांगले नाही, कारण ती एक वेश्या होती. तिचे नाव होते रहाब. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, ह्या स्त्रीचे नाव नवीन करारात त्या लोकांच्या सूचीमध्ये आलेले आहे ज्यांना विश्वासाचे नायक म्हणून साधारणपणे ओळखल्या जाते. इब्री लोकांसपत्र 11 अध्याय आणि 31 वचन सांगतं, रहाब कसबिनीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. मला इब्री लोकांसपत्र 11व्या अध्यायात ज्या लोकांच्या नावाचा उल्लेख दृढ विश्वासाबद्दल करण्यात आलेला आहे त्या लोकांच्या नावावर विचार करणे आवडत नाही, कारण त्यामुळे आम्ही व्यक्तिविशेषवर अधिक जोर देतो. मला विश्वासावर अधिक जोर देणे आवडते. ह्या अध्यायात ज्या स्त्री पुरुषांची नावे आली आहेत त्यांच्या जीवनात वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या समयी विश्वासाच्या द्वारे काय घडले ह्याचे विवरण आम्हाला सापडते. आमच्याकरिता ह्याचा अर्थ आहे की आमच्या जीवनात सुद्धा अगदी तसेच विश्वासाद्वारे घडू शकते. हे पाहून की आपण साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट म्हणजे श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये रहाबचे नाव आहे. नवीन कराराची सुरुवात ह्या वंशावळीने होते. मत्ते शुभवर्तमानाच्या 4 ओव्या वाचताच ह्या स्त्रीचे नाव आम्हाला वाचायला मिळते. येशूच्या वंशावळीत तिचा प्रवेश कसा झाला? त्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे विश्वासाच्या द्वारे. आज जो अध्याय आपल्या समोर आहे तो एका असामान्य स्त्रीशी आमचा परिचय करून देत आहे. दुसरा अध्याय 1 वचन मी आपणाकरिता वाचते. जर आपणाजवळ जुना करार आहे तर आपण सुद्धा उघडा. यहोशुवाचे पुस्तक 2 अध्याय 1 वचन. नूनाचा मुलगा यहोशुवा ह्याने गुप्तपणे 2 हेर शिट्टीम येथून पाठविले. त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश व विशेषतः एरिहो हेरून या. त्याप्रमाणे ते गेले आणि रहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. लक्षात असू द्या श्रोत्यांनो की 2 गुप्त हेरांना एरिहोला पाठविण्यात आले होते. कदाचित आपण विचार करीत असाल की ही एक दुसरी चूक आहे. तो देश हस्तगत करण्याआधी त्यांनी त्या देशाला पाहण्यास गुप्तहेर पाठविले. त्या गुप्तहेरांना ह्याकरिता नाही पाठविण्यात आले की त्यांनी जाऊन हे पाहावे की ते तो देश हस्तगत करू शकतात किंवा नाही, परंतु हे पाहण्याकरिता पाठविण्यात आले की त्या देशात प्रवेश करण्याकरिता सगळ्यात उत्तम रस्ता कोणता आहे. त्यांचा उद्देश एकदम वेगळा होता. रहाब एरिहो शहरवासी होती. तिने स्वतःचे घर ह्या गुप्तहेरांकरिता उघडले. 2 ते 7 वचने सांगतात, मग कोणी एरिहोच्या राजाला खबर दिली की काही इस्रायल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत. तेव्हा एरिहोच्या राजाने रहाबेला निरोप पाठविला की जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत. त्या 2 पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले. ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे त्यांना गाठाल. पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यात लपवून ठेवले होते. त्यांच्या मार्गावर निघालेले लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले. त्यांच्या मार्गावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली. श्रोत्यानो, ह्या 2 माणसांची रक्षा करण्याकरिता तिने राजाला साफ खोटे सांगितले आणि असे करण्याने तिने स्वतःचे जीवन धोक्यात घातले. आता आमच्या मनात असा विचार येतो ना की तिने स्वतःचे जीवन अशा प्रकारे संकटात का टाकले? तिला काहीच आवश्यकता नव्हती. ती अशा व्यवसायात होती ज्या ठिकाणी सगळे काही चालत असे. तिने स्वतःच्या लोकांशी खोटे बोलून शत्रूंचे रक्षण का केले? ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मला अजून एक प्रश्न विचारू द्या. रहाबाच्या दोषांकडे दुर्लक्ष करून सूट देणे शक्य आहे का? देवाचे वचन ह्या विधानाबद्दल फारच स्पष्ट आहे की परमेश्वराचे लोक होण्याच्या नात्याने आम्हाला अधिकाऱ्यांच्या व आमच्यावर जे राज्य करतात त्यांच्या अधीन राहायचे आहे, त्यांच्या आज्ञांचे पालन करायचे आहे. अर्थातच रहाबने असे केले नाही. मला नाही वाटत की आम्ही तिला
परमेश्वराची संतान ह्या ठिकाणी संबोधू शकतो, कारण ह्या घटनेपर्यंत तिला एका वेश्येच्या रूपातच आम्ही पाहतो. हे झाले एक स्पष्टीकरण. परंतु अजून एक ह्याचे जे स्पष्टीकरण आहे ते अधिक चांगले वाटते. एका विश्वासी व्यक्तीचे कर्तव्य आहे की त्याने अधिकाऱ्यांच्या व त्यावर राज्य करणाऱ्या लोकांच्या आज्ञा पाळाव्या व त्यांच्या अधीन राहावे. एका ख्रिस्ती व्यक्तीने देशातील जे काही नियम आहेत त्यांचे पालन अवश्य करावे. परंतु जेव्हा हे नियम आणि परमेश्वराची इच्छा ह्यात विरोध उत्पन्न होतो, तर एका ख्रिस्ती व्यक्तीकरिता परमेश्वराची इच्छा, त्याची आज्ञा पूर्ण करण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. हा अनुभव पेत्र आणि योहान ह्यांचा होता. जेव्हा अधिकारी, वडील व शास्त्री, प्रमुख, याजकांना आणि कैफा इत्यादी लोकांनी त्यांना येशू ख्रिस्ताविषयी न बोलण्याची ताकीद देऊन त्यांना चूप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा, कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. श्रोत्यानो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांनी मनुष्याच्या आज्ञा न पाळिता परमेश्वराच्या वचनांचे आणि आज्ञांचे पालन करायला हवे. परमेश्वराचे लोक, त्याची संतान होण्याच्या नात्याने आमचा स्वभाव असा असायला हवा. आता 8 आणि 9 वचने सांगतात. 2 अध्याय 8 आणि 9 वचने. अगणिता वर्षिले बहुविध ही स्थला माझी नवमार्गा दाविले बहुतांशी मुक्तिदाना तारुणी दीधले ऐसिया मंडळीला सामर्थ्य प्रापिले सामर्थ्य प्रापिले अशी दीन पाहुनिया. प्रार्थूया ख्रिस्तराया तोडाया बंधने शुद्धात्म्या तारणाच्या
आहे अंधने अखिलाते जाणशी तू रे काहे मागणे रे काहे मागणे अचे दीन पाहुनिया बहुचेती हर्षलो बहुचेती हर्षलो अनुरागी परेशाच्या एथवरी पातलो एथवरी पातलो रक्षियले वर्ष सारे उपकारी झालो स्तुत्यासी काय आम्ही अविचारी वर्तलो अविचारी इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे. कनान देशाच्या लोकांची जी विचार शक्ती आहे तिच्यावर ह्यावेळी राहाब प्रकाश टाकीत आहे. ही बातमी सगळीकडे पसरली होती की मोठा जनसमूह त्या देशात येत आहे व ते हा देश घेणार आहेत. सगळ्या लोकात दहशत पसरली आहे, ते घाबरलेले आहेत. हा समाचार राहाबने गुप्त हेरांना दिला असा माझा अंदाज आहे. तिला अशा प्रकारचे स्थान त्या शहरात प्राप्त झाले होते श्रोत्यानो, की ती सर्व गप्पा गोष्टी ऐकू शकत असे. तिला हे पण दिसू शकले की लोक घाबरलेले आहेत. 10वे वचन, कारण तुम्ही मिसर देशाहून निघाला तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आठविले आणि यार्देने पलीकडे राहणारे अमोऱ्यांचे 2 राजे सिहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. आता लक्ष द्या की ती काय म्हणते. ती म्हणते की आम्ही ऐकले आहे की जेव्हा तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा कशा प्रकारे परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी आठविले. हे किती वर्षांपूर्वी घडले? यार्देन नदीच्या तीरावर येण्याच्या 40 वर्षांपूर्वी. त्या 40 वर्षांमध्ये परमेश्वर कनानी लोकांना त्याच्याकडे वळण्याची संधी देत होता. हे आपण कसे म्हणू शकतो श्रोतानो? ह्यावरून म्हणू शकतो की परमेश्वराने अब्रामाला म्हटले होते की हे निश्चय जाण की तुझी संतान स्वतःचा नव्हे अशा देशात उपरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्षे त्याला छळीतील. तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही. ह्या घटनेच्या 420 वर्षे आधी हे सर्व झाले होते. दुसऱ्या शब्दात, परमेश्वर कनानच्या लोकांना ते त्याच्याकडे वळून त्याच्या मागे चालतील किंवा नाही हा निर्णय घेण्याकरिता एकूण 420 वर्षे देत होता. जुन्या करारावर टीका करणारे लोक म्हणतात की जुन्या कराराचा परमेश्वर फार क्रूर, दुर्बळांना छळणारा असा आहे. परंतु हे लोक हे विसरतात की परमेश्वराने कनानी लोकांना पश्चाताप करण्याकरिता 420 वर्षे दिली होती. भरपूर वेळ दिली. जर परमेश्वर क्रूर व अन्यायी असता तर इतक्या वर्षे त्याने कधीच वाट पाहिली नसती. परंतु परमेश्वराने 40 वर्षे अधिक वाढविलेत आणि ह्यावर सुद्धा लक्ष ठेवले की त्याने कशा प्रकारे मिसर देशातून स्वतःच्या लोकांची सुटका करून स्वतःला त्यांच्यावर प्रकट केले. आणि ह्याविषयी कनानी लोकांनी ऐकले. परमेश्वराने असला कुठल्याही व्यक्तीचा नाश केला नाही ज्याने त्याच्याविषयी, त्याच्या कार्याविषयी कधी ऐकले नाही. ज्यांनी ऐकले, पाहिले परंतु तरी पण विश्वास ठेवला नाही अशांचाच नाश केला. त्याने त्यांना परत वळण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी पर्याप्त वेळ दिले. आता हे जे टीका करणारे लोक आहेत त्यांना माझा एक प्रश्न आहे की तुमच्या मते परमेश्वराने अजून त्यांना किती वेळ अधिक द्यायला हवा होता? नवीन करारात सुद्धा तोच परमेश्वर आहे. त्याने स्पष्ट केले की जो येशू ख्रिस्ताला स्वीकारणार नाही तो नरकात जाईल, त्याचा नाश होईल. जे नरकाच्या अस्तित्वाला मानत नाहीत ते लोक ह्या गोष्टीला ऐकून न ऐकल्यासारखे करतात. ह्या पुढारलेल्या समाजामध्ये ही गोष्ट ऐकून आपणास धक्का तर नाही बसला? जेव्हा परमेश्वराचा न्याय प्रगट होईल, मला खात्री आहे श्रोत्यानो की तेव्हा सुद्धा असे काही लोक अवश्य राहतील जे फारच कोमळ हृदयाचे आहेत, कोमल विचारांचे आहेत. ते म्हणतील की परमेश्वराने अधिक वेळ द्यायला पाहिजे होती. अधिक वेळ? माझ्या श्रोताबंधू भगिनींनो, 1900
वर्षांपेक्षा अधिक वर्षे पार पडलेली आहेत. परमेश्वर फार सहनशील आहे. तो मंद क्रोध आहे, कृपाळू व कनवाळू आहे. त्याने अजून किती वर्षे द्यावीत असं तुम्हाला वाटतं? येशू ख्रिस्ताकडे लोकांनी वळावे, पापांपासून फिरावे म्हणून तो जगाला कितीतरी प्रसंग देत आहे. राहाब वेश्या म्हणाली, आम्ही हे ऐकले आणि ऐकताच काय परिणाम झाला? वाचूया श्रोत्यानो 11व्या वचनात. 11वं वचन सांगतं, हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. त्यांनी हे फक्त ऐकलेच नव्हते, परंतु त्यांना माहीत होते की हे खरे आहे, तरी सुद्धा ते परमेश्वराकडे फिरले नाहीत. श्रोत्यानो, आज सुद्धा जगात अनेक लोक आहेत ज्यांना माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला, त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला, तो गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. परंतु ह्या लोकांचा उद्धार झालेला नाही. उद्धार कसा होईल? हे लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. जोपर्यंत ते विश्वास ठेवणार नाहीत तोपर्यंत त्यांना तारण प्राप्त होणार नाही. 12 ते 14 वचने वाचूया. मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्ही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खूण द्या. तसेच तुझे आईबाप, भाऊ बहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशी ही शपथ घ्या. तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ आणि परमेश्वर आम्हाला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू. तिने फक्त विश्वासच ठेवला नाही, परंतु त्या विश्वासाच्या आधारे तिने कार्य पण केले. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 31वं वचन सांगतं की राहाब कसबिनीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्याबरोबर तिचा नाश झाला नाही. गुप्त हेरांनी तिला वचन दिले होते की जेव्हा यरीहोवर आक्रमण करण्यात येईल तेव्हा तिला व तिच्या घराण्यातील सगळ्यांना वाचवण्यात येईल. 18वं वचन वाचूया. मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरविले तिला हा किरमीची दोर बांध आणि ह्या घरात तुझे आईबाप, भाऊ बंद आणि तुझ्या बापाचे सबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर. जर एरिहोच्या राजाने पश्चाताप केला असता, परमेश्वराकडे तो वळला असता तर तो सुद्धा वाचला असता. इतकेच नाही, परंतु जर शहरातील सर्व लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला असता तर ते सुद्धा वाचले असते. आता श्रोत्यांनो, आपण ह्या अध्यायाच्या शेवटल्या वचनावर लक्ष देऊया. 23 आणि 24 वचने सांगतात. 2रा अध्याय 23 आणि 24 वचने. मग ते दोघे पुरुष डोंगरवटीतून उतरून नूनाचा मुलगा यहोशुवा ह्याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्याला सांगितले. ते यहोशुवाला म्हणाले, हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती नक्कीच दिला आहे. शिवाय आपल्या भीतीमुळे ह्या देशाच्या सर्व रहिवाशांची गाळण उडाली आहे. 40 वर्षांपूर्वी जे गुप्तहेर ह्या देशात जासूसी करण्यास गेले होते त्यांनी दिलेला समाचार आणि ह्या दोघांनी दिलेला समाचार ह्यामध्ये एकदम अंतर होते. आता हा प्रश्न नाही की ते लोक त्या देशात जातील किंवा नाही, ते त्या देशात जाणारच. आपण आता 3ऱ्या अध्यायाकडे वळूया. 3ऱ्या अध्यायाची पहिली 4 वचने सांगतात. यहोशुवा पहाटेच उठला आणि सर्व इस्रायल लोकांसह शिट्टीमाहून कूच करून यार्देन तीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला. 3 दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले व त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कराराचा कोष लेवीय याजक वाहून नेत असताना तुम्ही पाहाल तेव्हा तळ हालवून त्याच्या पाठोपाठ जा, पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे 2000 हात अंतर ठेवा. त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जावयाचे आहे ते तुम्हाला समजेल, कारण ह्यापूर्वी ह्या वाटेने तुम्ही कधी गेला नाही. श्रोत्यानो, परमेश्वराने यहोशुवा आणि इस्रायली लोक ह्यांना आज्ञा दिली होती की तुम्ही यार्देन नदी पार उतरा. जेव्हा ते यार्देन नदी पार करण्यास गेले तेव्हा हा अनुभव तांबड्या समुद्राला पार करण्याच्या अनुभवापेक्षा वेगळा होता. जेव्हा त्यांनी तांबडा समुद्र पार केला तेव्हा त्यांच्यापुढे प्रथम मोशे पाण्यात उतरला आणि त्याने आपला हात समुद्रावर उगारिला. परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभाग होऊन मध्ये कोरडी जमीन झाली. परंतु जेव्हा त्यांनी यार्देन नदी पार केली तेव्हा असे काहीच घडले नाही. हा खरे पाहता एक फार मोठा चमत्कार होता, कारण त्यावेळेला पूर आलेला होता आणि जेव्हा ते यार्देन नदी पार करू लागले तेव्हा मृत समुद्राकडे जे पाणी फार वेगाने जात होते ते थांबले. 3रा अध्याय 15 आणि 16 वचने पहा काय सांगतात. कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहोचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते.
तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारताना जवळील आदाम नगरापाशी साठून चढले व त्याची रास झाली. आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले. मग ते लोक यरिहो समोर पार उतरून गेले. श्रोत्यानो, ह्यामध्ये काही नवीन गोष्टी सुद्धा सम्मिलित झाल्यात. कराराचा कोश लोकांच्या पुढे जायला हवा. 2000 हात म्हणजे जवळपास 1 मैल कराराचा कोश पुढे असावा असे परमेश्वराने त्यांना सांगितले. यार्देनेच्या जवळ येऊन तीरावर त्यांनी उभे राहावे. हे जे अंतर याजक जे करार घेऊन पुढे गेले त्यांच्या आणि लोकांच्या मधात ठेवण्याकरिता सांगण्यात आले होते, ते अंतर परमेश्वराच्या पवित्र उपस्थितीचा पवित्र संकेत म्हणून होते. 17वं वचन सांगतं की परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले आणि सर्व इस्रायल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देने पलीकडे निघून गेले. श्रोत्यानो, अशा प्रकारे परमेश्वराने ह्यांना यार्देन नदी ओलांडण्याकरिता मदत केली. परमेश्वराने ह्याकरिता चमत्कार केला. तोच परमेश्वर, सामर्थी परमेश्वर आज सुद्धा जिवंत आहे आणि तो आमच्यावर दृष्टी ठेवून आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, यहोशवाला परमेश्वराने आधीच आशीर्वाद दिला होता की तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. आणि खरोखर या वचनानुसार आज आम्हाला पाहायला मिळाले आहे की परमेश्वर खऱ्या अर्थाने यहोशवा आणि इस्रायल लोकांबरोबर होता. हेरांना बातमी काढता यावी म्हणून परमेश्वरानेच सर्व मार्ग मोकळे केले होते. म्हणूनच ते यार्देन नदी ओलांडून पुढे जाऊ शकले. होय प्रियांनो, जर आपण देवाबरोबर असू तर तो देखील आमच्याबरोबर असतो. आम्हाला संरक्षण देण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी, आशीर्वादित करण्यासाठी. जेव्हा देव आमच्या पक्षाचा असतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. काय अशा जिवंत देवावर आपण विसंबून आहात? काय आपण त्याच्याबरोबर आहात? काय आपण त्याला ओळखले आहे? अनुभव घ्या आणि त्यांच्याद्वारे आशीर्वादित व्हा. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तुझ्या चरणापाशी येणं आमच्यासाठी आशीर्वाद आहेत. होय प्रभूजी, तुझ्या सानिध्यामध्ये येण्यासाठी प्रभूजी आमची धडपड असावी. कारण प्रभूजी, तू आमची काळजी घेणारा देव आहेस आणि ज्या ज्या वेळेस आम्ही तुझ्यावरती विसंबून राहतो निश्चितपणे तू आमचं जीवन अधिक आशीर्वादित करतो. प्रभूजी, आजच्या वचनांच्याद्वारे या गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस. तुझी इच्छा तीच आहे, आम्ही योग्य गोष्टी कराव्या आणि तुला गौरव द्यावं. आमची कृती ती असावी ज्याद्वारे तुला आनंद मिळेल. आणि म्हणून प्रभूजी, आमचं सर्व अशक्तपण दूर ठेवून आम्ही तुझ्याकडे आमचं लक्ष लावतो. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.